नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक नवीन कथा. आजच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे ताटात थोडं राहिलं तर ठेवत जा लेकरा. रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती. 30 रुपये महिन्याला द्यावे लागायचे. तिथे सायकलींवर लक्ष ठेवण्यासाठी एक म्हातारी बाई बसलेली असायची. 4 बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून तयार केलेलं छत होतं. त्यातच ती आजी राहायची. अंगावर एकदम जुनी फाटकी साडी, ती पण मळलेली. डोक्यावरचे केस पूर्ण पिकलेले होते. साधारण 70-75 वय असावे. तिथे एक जुनं गोणपाट होतं, त्यावरच बसलेली असायची. थंडीपासून बचावासाठी एक काळी चादर पण होती. थंडीच्या दिवसात कायम अंगावर घेतलेली ती दिसायची. समोर एक जर्मनचे ताट आणि एक स्टीलची चेपलेली वाटी, एवढं असूनही चेहऱ्यावर कायम स्मित हास्य असायचं. एक दिवस संध्याकाळी घरी जाताना मी सायकल काढत होतो, तेव्हा तिने मला विचारलं, बाळ, नाव काय तुझं? मी नाव बोललो. कदाचित त्यांना ऐकू नाही गेलं किंवा नाव समजलं नाही. त्यांनी पुन्हा विचारलं, नाव काय? मी पुन्हा बोललो. त्या हसत हसत बोलल्या, अच्छा, छान आहे नाव. त्यांनी मग इतर चौकशी केली, म्हणजे घरी कोण असतं, गाव कोणतं. नंतर सायकलीला अडकवलेल्या माझ्या बॅगकडे पाहून विचारलं, डब्यामध्ये काही शिल्लक आहे का? मी क्षणभर गोंधळलो. मग बोललो, नाही हो आजी. का कुणास ठाऊक, खूप वाईट वाटलं नाही बोलताना. मग पुन्हा तोच हसरा चेहरा करून बोलल्या, काही हरकत नाही, पण कधी काही शिल्लक राहिलं तर टाकून देण्यापेक्षा आणत जा आणि मला देत जा. हे सांगताना त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी त्यांचे डोळे ओशाळलेले वाटत होते. कदाचित त्यांना लाज वाटत होती असं काही मागण्याची, पण मजबुरी होती त्यांची. उपाशी पोट कोणाकडूनही काहीही करून घेतं. मी हो बोललो आणि निघालो. घरी आल्यानंतर रात्री आईजवळ बसलो आणि त्या आजीबद्दल सांगितलं. तिला पण खूप वाईट वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने न सांगता डब्यात 2 चपाती जास्त भरल्या आणि बोलली, त्या आजीला दे. मला खूप बरं वाटलं. मी निघणार तेवढ्यात बाबांचा आवाज आला, आत्ता गेल्या गेल्या दे, म्हणजे आत्ताचं ताजं खाऊन घेतील. मी हो बोलून निघालो. त्या आजी झोपल्या होत्या. त्यांना उठवून चपाती आणि भाजी त्यांच्या ताटात काढून दिलं. त्या आजींच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला खूप समाधान मिळालं. दुपारी ऑफिसमध्ये जेवताना अचानक त्या आजीची आठवण आली. एक चपाती काढून ठेवली आणि मित्रांच्या पण डब्यात जे जेवण शिल्लक होतं ते माझ्या डब्यात भरून घेतलं. संध्याकाळी मी तो डबा आजींना दिला. मग त्या गोड हसल्या. त्यांनी डबा रिकामा करून दिला आणि त्यातील अर्धी चपाती काढली. त्याचे छोटे छोटे तुकडे केले आणि थोडं दूर जाऊन पसरून ठेवले आणि त्यांच्या जवळच्या वाटेत पाणी भरून त्या तुकड्याजवळ ठेवलं. मी त्यांची प्रत्येक हालचाल पाहत होतो. त्या पुन्हा जवळ येऊन बसल्या. मी विचारलं, आजी, काय करताय हे? त्या हसल्या आणि बोलल्या, बघ तिकडे. मी तिकडे पाहिलं तर काही चिमण्या आल्या आणि ते तुकडे खाऊ लागल्या आणि जवळच्या वाटीतील पाणी पिऊ लागल्या. मध्येच एका चिमणीने एक तुकडा उचलला आणि उडून गेली. कदाचित ती तो तुकडा आणखी एखाद्या भुकेल्या चिमणीसाठी घेऊन चालली होती. त्या दिवशी जीवनाचा एक वेगळाच रंग दिसला. मी माझ्या डब्यातून काही घास त्या आजीला दिले होते आणि त्या आजीने तिच्या घासातील काही घास
त्या चिमण्यांना दिलेत आणि त्या चिमण्यांनी पण काही भाग तिच्या पिल्लांसाठी नेला. कदाचित हेच जीवन होतं, दुसऱ्यासाठी थोडं सुख घेऊन जाणे. जवळजवळ 1 वर्ष असं चालू राहिलं. नंतर माझं शिक्षण पूर्ण करून पुण्यात आलो जॉबसाठी. चांगला जॉब मिळाला तेव्हा आवर्जून त्या आजींना पेढे देण्यासाठी गेलो. त्यांनी पेढा घेतला, अर्धा मला भरवला आणि डोळ्यात पाणी आणून बोलल्या, आठवणीने मला पेढा दिलास यातच समाधान आहे. माझ्या पोटच्या पोराने मला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी आणलं आणि मला इथेच सोडून चुकवून निघून गेला. पण कोण कुठला तू? मला प्रेमाने पेढा दिलास. खूप समाधान वाटलं. खूप मोठा हो साहेब, होशील मोठा तू. मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि निघालो. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की या जगात आशीर्वाद आणि आनंद मिळवणं खूप सोपं आहे. म्हणजे एखाद्याला आपण आनंद दिला की त्या बदल्यात आपल्याला समाधान, आनंद आणि आशीर्वाद मिळून जातात. पण आयुष्य संपलं तरी आपण हे दुसरीकडे शोधत बसतो. मध्ये वर्ष निघून गेलं. जॉब आता परमनंट झाला होता म्हणून पेढा देण्यासाठी मी गेलो. पण त्या तिथे नव्हत्या. त्यांचं साहित्य पण नव्हतं तिथे. फक्त दूर नेहमीच्या जागेवर ती वाटी होती. मी जवळच्या टपरीवर गेलो आणि विचारलं, इथल्या आजी कुठे आहेत? त्याने मला पाहिलं आणि बोलला, अरे वारल्या त्या. 2 महिने होऊन गेले. ऐकून खूप वाईट वाटलं. मन सुन्न झालं. जणू कोणीतरी जवळचं गेलं होतं. मी त्या वाटीकडे पाहिलं. कोरडी पडली होती. मी माझ्या जवळची पाण्याची बाटली काढली आणि ती वाटी पाण्याने भरली आणि त्यांच्यासाठी आणलेला पेढा ठेवला तिथेच आणि निघालो तिथून. सहज मागं वळून पाहिलं तर अनेक चिमण्या गोळा झाल्या होत्या, पाणी पीत होत्या. मी आजीच्या झोपडीकडे पाहिलं. आजी मात्र दिसत नव्हत्या. आजीनं मला जीवनातलं फार मोठं वास्तव देऊन गेल्या. दिल्यानं वाढतं, मग ते प्रेम असो वा दान. आपल्यातलं थोडंसं सुख दुसऱ्याला देणे हेच खरं जीवन. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.